कालची पावती भिजली काय? भिजले ते आता गेलो. आज मी कोरलई आदिवासीवाडी व आमचे महालुंगे आदिवासीवाडी इथे जे आज आपल्या आदिवासी बांधवांना आपल्या आदिवासी प्रकल्पामार्फत ज्या उपजीविकेसाठी आपण मच्छीमारी इंजिनच्या होड्या जे दिलेले आहेत, आज मी प्रत्यक्ष इथे आलो आहे आणि खरोखर आपले जे बांधवांचे आज जी मच्छीमारी समुद्रात जाऊन करतायत आणि आज बऱ्यापैकी मच्छीमारी करून हे आपल्या कुटुंबाचं उपजीविका करतायत. कारण आज पूर्ण या आपण ज्या 10 होड्या दिल्यात त्याच्यात आज हे आपले बांधव मच्छीमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. आणि आता हा सोलट ही कोलंबी, सोलट कोलंबी ही प्रत्येकाला अगदी बऱ्यापैकी अशी मिळते मला वाटते. याचं हे आता साधारण काय रेट आहे याचं? तरी 550-600 पर्यंत जाते. कारण हा सोलट हे म्हणतात, जे व्यापारी आलेत घेणारे ते म्हणतात की ही सोलट कोलंबी आहे ती 550 ते 600 पर्यंत किलो जातो आहे. तर आज आपल्या बांधवांना, काही बांधवांना 10 किलो 12 किलो असं हे कोलंबी मिळालेले आहे. आणि हा कसा अगदी पावसाळीचा हा सीझन जरा असतो, नंतर मात्र इतर वेळेला मोलमजुरी असते, पण त्या सीझनला बऱ्यापैकी आपल्या आदिवासी बांधवांना हा रोजगार एक उपलब्ध होतं. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कष्ट आहेत. कारण सकाळी उठून जाऊन समुद्रात जायचं आणि सर्व हे गोळा करून म्हणजे जाळ टाकायचं आणि नंतर परत ते जाऊन मच्छी किती लागली काय लागली याचा परत अंदाज घेऊन ते काढायचं असतं. असं हे आपल्या आदिवासी बांधवांचं सर्व याच्यावर उपजीविका चालू आहे. धन्यवाद. मी भगवान नाईक, रायगड जिल्हा कातकरी समाज संघटना जिल्हाध्यक्ष या नात्याने, कारण आपण आतापर्यंत 10 ज्या मच्छीमारी होड्या दिल्या आहेत, आपल्याला अजूनही आपल्या आदिवासी बांधवांना होड्या पाहिजेत. परंतु त्याच्या पाठी एकच आहे की थोडंसं त्या होड्यांचं हे बजेट वाढायला पाहिजे की एक 7-8 लाखापर्यंत जर ती होडीला अनुदान मिळालं तर बऱ्यापैकी ती होडी आतमध्ये पाण्यात जाऊ शकते. एवढंच मला शासनाला एक आवाहन करायचं वाटते. धन्यवाद.